गव्हाळे साहेब प्रश्न क्रमांक थोडा. हा प्रश्न क्रमांक माझा 15 आहे, 16 आहे. 16. शहरातील आम्हाला असं वाटतंय सभापती महोदय एक प्रश्न घेतला आणि बाकीचे प्रश्न कुठे एकदम सोडावर कसे काय आले? सभापती त्यांनी एकत्र चर्चा केली त्याच्यावर. हे चालणार नाही. सभागृहात तुम्ही आवाज दाबून राहिले. आमचे प्रश्न उत्तर आहे गरिबांचे. सभापती महोदय, माझा प्रश्न असा आहे की अमरावती शहरामध्ये टोटल 22 प्रभाग आहेत. 22 प्रभागापैकी आमचाच एक असा प्रभाग आहे अजूनही इथं कुठल्याही घंटा गाड्या नाही आहेत, कचरा गाड्या नाही आहेत, स्वच्छता कर्मचारी नाही आहेत. का बा आम्ही वंचित राहिलो? प्रश्न पे बोलिए आप. आपका प्रश्न बोलिए. प्रश्न हाच होता आमचा की सर्वांना सुविधा भेटतात, आमच्याकडे फोटो उपलब्ध आहेत, पण आम्हाला का बा दुर्लक्षित ठेवता या प्रश्नात? आप प्रश्न उत्तर का विषय चालू है, आप प्रश्न पे बोलिए. कोणाचा सर प्रश्न पहले इस पे प्रश्न पे बोलिए. सभापती महोदय प्रश्न उत्तर कामगार नाही ना, तिथं कामगार नाही आहे ना आपल्याला. प्रश्न उत्तर का चालू है. आप गवाड़े जी आप समझिए ना बात को. आप यार ये कीजिए ना. आदरणीय संजय गव्हाळेंचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर संजय कसं आहे सभापती महोदय, आपण प्रश्नोत्तराच्या तासात फक्त प्रश्नोत्तरच झाले पाहिजे याच्या संदर्भात बोलून करा आणि त्याच्यावरती दुसरी चर्चा होता कामा नाही. सभापती महोदय, ये जो 13-14 इसके प्रश्न के उत्तर का गायब है? डायरेक्ट 16 कैसा आ गया? प्रश्न क्रमांक 16 असा आहे की शहरातील मध्यवस्तीत सुतगिरी जी जागा आहे त्या मनपाच्या इमारत तिथं आपण बांधकाम करू शकतो का? होईल का द्या जवाब द्या. ही जागा आयुक्त महाराष्ट्र वस्त्रोद्योग महाराष्ट्र राज्य नागपूर यांची आहे, MIDCची आहे. त्यासोबत काही भाग हे समीर शहा यांची पार्टनरशिपमध्ये आहे. तर ज्या दिवशी मनपाकडे हस्तांतरण होईल त्यानंतर आपण याचा प्रस्ताव करू. आमचा तोच आहे की बा शहराच्या मध्यवस्ती जागा आहे आणि सर्वांना सुविधा होते आणि जेणेकरून शहर तिकडे त्या परिसरामध्ये वाढण्यासाठी शहराला एक चांगलं प्रोत्साहन मिळत. म्हणून आम्ही सभागृहाला एक रिक्वेस्ट करतो की महानगरपालिकेचा एक प्रशस्त इमारत तिथे होऊ शकते, महापौराचा बंगला तिथे होऊ शकते, आयुक्त साहेबाचा तिथे बंगला होऊ शकते, सुंदर लेकरांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड होऊ शकते. आमच्या प्रश्नाला प्रशस्त इमारत बांधकाम होईल का, हो की नाही ते सांगा बस. आपल्या मालकीची नसल्यामुळे होऊ नाही शकत. ठीक आहे, नाही आहे. चला प्रसाद प्रस्ताव क्रमांक 17 गव्हाळे साहेबांचा तो LDTVशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. आमच्या प्रभागामध्ये DP रस्त्यावर ज्या लोकांचं घर आहे त्यांना NOC कधी मिळणार आहे? नाही, यामध्ये कसं 24 मीटर DP रस्ता आहे हा. तर DP मंजूर झाल्यानंतर तो रस्ता मंजूर होईल. त्याच्याने बाधित जे होत असतात त्यांना देऊ नाही शकत. साहेब, आमचा प्रश्न असा होता की तिथल्या लोकांना घरकुलासाठी NOC मिळत नाही, लोन मिळत नाही, ते लोक तिथं फक्त बांधकाम करू शकत नाही. आपण एकतर त्याला अंमलात आणा आणि तर एकदा रद्द करण्यात यावं. नाही, DP रोडनं बाधित होत असल्यामुळे त्यामध्ये काही. सन्माननीय सभापती महोदय, तो विषय असा आहे, 80 फुटाचा रोड गानुवाडीमधून गेलेला आहे आणि बाजूला जयनगर म्हणून एक अतिशय मध्यमवर्गीय वस्ती आहे. बरं. त्या DP रोड गेल्यामुळे तिकडच्या ॲक्च्युली लेआउट मंजूर आहे ते, पण त्या लोकांना DPचा आधार घेऊन बांधकाम परवानगी मिळत नाही. मी मॅडमला नम्रपणे विचारू इच्छितो की आपला जो DPचा प्लॅन झाला आहे एक 4-5-7 वर्षापूर्वी, तो फायनल होऊन जर आपल्याला आला असेल, कारण ती पुढची DP निघाली आहे आमच्या माहितीप्रमाणे, जर ती DP निघाली असेल तर त्या नागरिकांचे जिथे जिथे असे प्रश्न आहे ज्याचं घराचं बांधकाम मंजूर होत नाही त्या सर्व भागामध्ये त्याला लोन मंजुरी मिळण्यासाठी सोपं जाईल. तर ज्या हे भाग आहे, जयनगर आहे, शिवशक्तीनगर आहे, महावीर नगर आहे, सरोज कॉलनी आहे, या एरियामध्ये DPच्या मुळे लोकांना परवानगी मिळत नाही. जर DP तिथली निघाली असेल तर त्या लोकांना परवानगी देण्यात यावी. DP विचाराधीन अजून मंजूर झाला नाही आपला DP. शासनाकडून मंजूर झाल्यानंतर मग त्यानंतर पुढची कारवाई करता येईल. ठीक आहे. ओके. प्रश्न क्रमांक 18 हा सुद्धा गव्हाळे साहेबांचा आहे, तो सुद्धा LDTVशी संबंधित आहे. 18 या 19 18 साहेब, माझा 18 क्रमांक प्रश्न आहे. गटाई कामगारांना टॉल आज रोजी दिली काय स्थिती आहे आणि त्याकरता कुठले कागदपत्राची आवश्यकता आपण दिलेला आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे साहेब की अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. याच्यामध्ये आपल्या शहरामध्ये जर त्या गटाई कामगाराच्या लोकांना जर आपण एक 4x5चा जर स्टॉल उपलब्ध करून दिले, जागा उपलब्ध करून दिली, तेवढ्या 4x5च्या जागेमुळे अतिक्रमण होत नाही, त्या गोष्टीला जर आपण प्राधान्य दिलं तर आम्हाला या समाजातील लोकांना न्याय मिळेल असं मला असं वाटते. यामध्ये कसं आहे, रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला देता येणार नाही आपल्याला. न्यायालयाचा निर्णय येतात, उच्च न्यायालयाचा 2008चा, त्यानुसार देता नाही येतात. नाही, पण सर असे अनेक खासगी जागेवर देता येईल, अनेक शहरामध्ये दिलेलं आहे. आपल्याला त्याचं एक उदाहरण म्हणून आपल्या शहरात एक योजना राबवता येईल. नाही, खासगी जागेवर देता येईल ना, पण रस्त्याच्या कडेवर किंवा रस्त्यावर नाही. नागपूर शहरामध्ये नितीन भाऊ गडकरी साहेबांनी ही योजना राबवली आहे आणि तिथं हे सध्या अंमलात आलेली आहे.
आपण याचा एक शांततेने विचार करून या लोकांना न्याय द्यावा अशी आमची सर्वांची विनंती आहे. धन्यवाद सर. प्रश्न क्रमांक 19 तुमचाच आहे. प्रश्न क्रमांक 19 सुद्धा तुमचाच आहे, स्वच्छता विभागाशी संबंधित. स्वच्छताचा विषय आमच्या इथे सर्व सुविधा प्रत्येक प्रभागामध्ये आहे, परंतु आमची इथं घंटागाड्या नाही आहेत, कचरा उचलण्याचं साधन सामग्री नाही आहे, मजूर कामगार म्हणतो आपण कामगार नाही आहे. मग आमचाच प्रभाग का वंचित ठेवला बा, आमचं असं म्हणणं आहे. याचं उत्तर द्या. बाकी लोगों को समय दो. धन्यवाद.